नमस्कार, मी मृणाली पिळंकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. इराणला एका रात्रीत नष्ट करू, ही रात्र आजचीही असू शकते. ट्रम्प यांचा नवा इशारा. पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीकडून 45 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव दोन्ही देशांना सादर. इराण आपल्या भूमिकेवर आणि अमेरिका हल्ल्यांवर ठाम. युद्धाचा वणवा अधिक पेटण्याची शक्यता. अजित पवारांच्या अपघाता दिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर तब्बल 19 मेसेज. अंजली दमानिया यांचा दावा. आर्थिक व्यवहाराचा संशय. समता पतसंस्था व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी. विजयराज शिंदे हा दुसरा भोंदू बाबा खरात. आमदार संजय गायकवाड यांचा आरोप. चौकशी करण्याची गायकवाड यांची मागणी. बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध 55 अर्ज. काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल. लक्ष्मण हाकेंची मात्र माघार. बेळगाव सीमा प्रश्नावरून चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटलांमध्ये रंगली जुगलबंदी. सांगलीमध्ये पार पडलेल्या दैनिक तरुण भारतच्या स्नेह मेळाव्याला कार्यक्रमात दोघांची टोलेबाजी. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. सकाळी 10 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीला होणार सुरुवात. बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राहणार उपस्थित. 2 मेट्रो मार्गांचं आज लोकार्पण. उद्यापासून गुंदवली ते काशीगाव थेट प्रवास. गर्दीवेळी 5 मिनिटं 50 सेकंदांनी धावणार मेट्रो. म्हाडाचा अर्थसंकल्प 16,000 कोटींचा टप्पा ओलांडणार. अर्थसंकल्पात मुंबईतील योजनांमधील घरांसाठी प्राधिकरण किती तरतूद करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. बुलढाण्याच्या खामगावात गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमण. चुलीवर भाकरी वाजत सरकार विरोधात संताप व्यक्त. कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला 24 तासात केलं जेरबंद. चोरी करणारा आरोपी गणेश उर्फ दीपक गुप्तर जेरबंद. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.